नोटीस नाही दिली आणि लगेच राजेशाही काम करून टाकलं. मतं देऊन आम्ही चुकी केली. मुर्दाबाद, मोदी पण मुर्दाबाद. नाशिक तीर्थक्षेत्रात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील गंगा घाट रामकुंड परिसरात नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाकडून धडाकेबाज कारवाई सुरू करण्यात आली आहे. रामकुंड व गंगा घाट परिसरातील अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांची दुकानं कोणती पूर्वसूचना अथवा नोटीस न देता मनपाकडून हटवण्यात येत असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून करण्यात आला. दोन रुपये कमवतो आम्ही. हातावरचे माणसं या जागेवर. आम्हाला तिने नोटीस नाही, काय दिली नाही. या पोराचं पालन पोषण कुठून करायचं? सरकार देणार का पैसे? या पोराचं पालन पोषण कुठून करायचं? सरकार देणार का त्याला? सरकार आम्हालाच लुटायला बसले तर आम्ही कुठे जायचं? याच्यासाठी निवडून येतं काय? याच्यासाठी म्हणतात, याच्यासाठी म्हणतात मत द्या आम्हाला, मत द्या. आम्ही तुमचं नुकसान करतो, मत द्या आम्हाला. म्हणजे आमच्या गाद्या चांगल्या सजवता आम्ही. लाश शरम वाटायला पाहिजे. 50 वर्षापासून इथं सगळे संसार केले, याच्यात बोटा भरले, पोरांचे मोठे केले. आम्हाला नोटीस नाही दिली, कसं काय तोडलं? नोटीस द्यायला पाहिजे. गरीबांना भिक मागायला लावता काय? पोट भरायचं काय खायचं? तीन माझी मुदत आहे, तीन म्हणतात तुम्हाला दुकान ताब्यात देऊ, परत 6/6ची जागा देऊ. मग त्याला तयार नाही. लेखी उत्तर कुठल्या प्रकारे नाही. आम्हाला फक्त तोंडी उत्तर द्यायला तयार आहे. आम्हाला लेखी पाहिजे, लेखी देत नाही. आज आम्हाला पूर्ण बेघर करताय. आज आमचे 50 60 वर्ष इथून 3 4 कुंभमेळा निघून गेले, तरी आम्हाला कुठल्या प्रकारे नाही देत. महापालिका हाय, महापालिका हाय. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार या संदर्भात न्यायालयाची परवानगी असतानाही मनपाकडून अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत असून कालावधी न देता करण्यात येणारी ही कारवाई थेट उपजीविकेवर घाला घालणारी असल्याचं ते सांगतात. या कारवाई दरम्यान रामघाट परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी नाशिक मनपाचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक, मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुर्डीकर, सुरक्षा रक्षक तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या नावाखाली व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत व्यावसायिकांनी या कारवाईविरोधात तक्रार दाखल केली. आता या प्रकरणावर मनपा काय भूमिका घेते याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.